साधा, निरागस किंवा सरळ स्वभाव असलेल्या व्यक्तींना समाजात खूप वेळा अडचणी येतात, कारण त्यांचा चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेतात. तेव्हा साधा स्वभाव आपल्याला कसा महागात पडतो याविषयी आपण आज चर्चा करू. लोक तुमची भावनिक बाजू वापरतात. साध्या स्वभावाच्या व्यक्ती सहज कोणावरही विश्वास ठेवतात. त्यामुळे कुणीही खोटं सांगून त्यांच्याकडून पैसे, वेळ किंवा मदत उचलतात. त्यांना नाही म्हणता येत नाही. तुम्हाला लोकांना नकार द्यायला अवघड वाटतं, त्यामुळे कुणीही काहीही मागितलं तरी तुम्ही होकार देता, जरी तुमचं नुकसान होत असलं तरी. स्वतःच्या हक्कांसाठी लढत नाहीत. फसवणूक झाली तरी भांडण नको म्हणून किंवा लोक काय म्हणतील म्हणून ही लोक शांत राहतात. लोकांना खुश ठेवण्याची त्यांची सवय. इतरांचा आदर करावा हे खरं, पण सतत इतरांना खुश करण्यासाठी स्वतःचं नुकसान करणं चुकीचं आहे. चांगुलपणाला कमकुवतपणा समजतात. काही लोकांना वाटतं की साधा स्वभाव म्हणजे भोळसटपणा, त्यामुळे ते हेरफेर करतात. समाजात कसं वागावं याविषयी त्यांना ज्ञान नसतं. साधेपणा टिकवून ठेवायचा, पण सावधगिरीने. स्वतःच्या सीमारेषा ठरवा. कुणीही जास्तीची मदत मागितली तर नीट विचार करून मगच त्यांना होकार द्या. जर तुमच्या सोयीचं नसेल तर ठामपणे आणि नम्रपणे मला हे शक्य नाही असं सांगा. विश्वास इतरांवर ठेवतानाही स्वतःला काही नियम घालून घ्या. ओळख कमी असलेल्या लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका. कोणाला पैसे उधार द्यायचे असतील तर कागदोपत्री काहीतरी तुमच्याकडे पुरावा ठेवा. खूप गोड बोलणाऱ्या लोकांपासून जरा अंतरच ठेवा. स्वतःचा आत्मसन्मान टिकवा. तुम्ही साधे आहात म्हणजे दुर्बल नाही, हे लक्षात ठेवा. जर कोणी फसवायचा प्रयत्न करत असेल तर स्पष्टपणे हे योग्य नाही असं सांगायला शिका. तरच लोक तुमच्यापासून दूर जातील, अन्यथा तुम्हाला लुबाडतील. निर्णय घेण्यात शहाणपणा आणा. प्रत्येक वेळी भावनेवर न जाता थोडा वेळ विचार करा आणि मग निर्णय घ्या. माझं नुकसान होईल का? समोरच्याला खरंच गरज आहे का? हे स्वतःला विचारा. समाजात वागताना समतोल साधा. विनयशील राहा, पण भाबडे होऊ नका. लोकांशी चांगलं बोला, पण सर्वांनाच मनातलं उघड करू नका. आदर द्या, पण स्वतःच्या हक्कासाठी उभे राहा. संवाद कौशल्य वाढवा. ठामपणे बोलायला शिका. माझं मत असं आहे, हे मला पटत नाही असं म्हणायला शिका. ज्या गोष्टी पटत नाहीत त्याला ठामपणे नकार द्या. अनुभवातून काही गोष्टी शिका. एकदा कुणी फसवलं तर पुन्हा त्याच्याकडून फसवणूक होऊ नये याची काळजी घ्या. चूक झाली तर स्वतःला दोष न देता त्यातून काहीतरी शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करा. संतुलन साधा. यामध्ये साधेपणा, शहाणपण यामधूनच आपलं सुरक्षित असं आयुष्य घडत असतं. साधा स्वभाव हा एक मोठा गुण आहे, पण तो विवेक आणि मर्यादांसह वापरला तरच टिकतो. समाजात वागताना आपला स्वभाव न गमावता फक्त थोडं सावध राहिलं की तुम्ही फसवलेही जात नाही आणि तुमचं चांगुलपण पण हरवलं जात नाही. तेव्हा समाजामध्ये वावरताना स्वतःवरती काही निर्बंध घातले, बंधने घातली आणि ठराविक मर्यादेत जर तुम्ही राहिला तर तुम्हाला कुणीही फसवू शकत नाही. त्यासाठी फक्त सावध राहून, आपला चांगुलपणा जपून, आपला आत्मसन्मान कुठेही घाण न ठेवता, त्याला ठेच न पोहोचता तुम्ही जर समाजामध्ये वावरलात तर तुम्ही एक चांगला माणूस म्हणून नक्कीच जीवन जगू शकता.